संत तुकाराम महाराज म्हणतात, मुखी गोडी नाही मनात विष भरले, नाते दिसे जुळले आतून तुटले. कधी असं अनुभवलंय का किंवा बघितलंय का? आपण सहसा एकाच घरामध्ये राहतो किंवा आपण आपल्या पार्टनर बरोबर जेव्हा राहत असतो, तेव्हा आपण एकमेकांबरोबर बोलतो. ते संवाद असतात, पण त्या बोलण्यामध्ये एक गोडवा नसतो. किंवा वरवर बघायला गेलं तर ते नातं खूप चांगलं वाटतं, पण दोघांच्याही मनामध्ये एक राग असतो, द्वेष असतो किंवा एकमेकांना न पटलेली भावना असते. संत तुकाराम महाराज म्हणतात की ही भावना जर दूर करायची असेल तर मनातल्या गोष्टी वेळेवरती बोलणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे नवरा बायको जर ते आपल्या घरामध्ये आहेत, एकत्र जेवण करत आहेत, एकत्र ऑफिसला जात आहेत, घरी येत आहेत, बाहेर सुद्धा जात आहेत, मित्रपरिवार फॅमिलीमध्ये जात आहेत, पण जर ते घरामध्ये एकमेकांबरोबर नीट बोलत नसतील, जर त्यांच्या बोलण्यामध्ये गोडवा नसेल आणि जर ते नातं आतून म्हणजे मनातून जर तुटलेलं असेल, याचाच अर्थ जर आपण एकमेकांबरोबर नीट बोलत नाही आहोत किंवा एकमेकांबद्दल जर मनामध्ये द्वेष असेल, राग असेल, एखादी गोष्ट जर पटली नसेल आणि जर ती आपण क्लिअर केली नसेल, तर महात्म्यांनी सांगितलं आहे की आपल्याला वेळेवरच ती गोष्ट समजून त्याच्यावरती उपाय काढणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे एखादा प्रेशर कुकर आपण बऱ्याचदा बघितलं आहे की त्याच्यामध्ये जेवढा आपण दाब तयार करतो, जेवढी हवा त्याच्यामध्ये तयार होते आणि मग एक मुमेंट अशी येते की तो जो काही दाब आहे तो बाहेर येतो. मित्रांनो, अगदी तसंच आहे. आपण एकदा सहन करू, दुसऱ्यांदा सहन करू, पण एकदा, दोनदा, तीनदा, चारदा जेवढे प्रकारे जेवढ्या वेळी आपण एखादी गोष्ट मनामध्ये साचवून ठेवू, तर ती गोष्ट तशीच वाढत जाणार आहे आणि एका मोमेंटला ती अशा प्रकारे बाहेर पडते किंवा अशा प्रकारे तिचा स्फोट होतो की मोठी भांडणं होतात. म्हणून वेळेवरतीच एकमेकांबरोबर बोलणं गरजेचं आहे, एकमेकाला समजून घेणं गरजेचं आहे आणि जेव्हा आपण मनातल्या गोष्टी एकमेकांबरोबर शेअर करतो, एकमेकांबरोबर बोलतो, तेव्हाच मार्ग निघतात. तर याच्यावरती जो मार्ग महात्म्यांनी सांगितला की नेहमी तक्रार करणं सोडून समोरच्याला समजून घेणं गरजेचं आहे. आपण दोघे जर नवरा बायकोंचा विषय असेल तर आपण दोघे एकमेकांच्या विरोधात नाही, तर आपण एकाच टीममध्ये आहोत. अशा भावनेने जर आपण एकमेकांबरोबर राहिलो, एकमेकांबरोबर व्यवहार केले, एकमेकांबरोबर पूर्ण रिलेशन आपलं एक चालू ठेवलं, तर नक्कीच त्या नात्यामध्ये गोडवा येणार आहे आणि त्या नात्यामध्ये कधीच रुसवे, फुगवे किंवा मनातून वाईट वाटणं किंवा संवाद कमी होणं या गोष्टी कधीच होणार नाही. तर बेस्ट उपाय हाच आहे की जर तुम्हाला एखादी गोष्ट नाही पटली तुमच्या पार्टनरची किंवा हा विषय फक्त पार्टनरपुरता नाही आहे, तर आपल्या आई-वडिलांसाठी सुद्धा आहे. जर मी मुलगा आहे, तर माझे आई-वडील त्यांच्याबरोबर माझं नातं कसं आहे? जर आमच्यामध्ये संवाद कमी आहे, तर मला तो सुद्धा वाढवणं गरजेचं आहे. माझा मित्रपरिवार आहे, त्यांच्यामध्ये जर त्यांच्याबरोबर जर माझा संवाद कमी झाला असेल, तर ते सुद्धा मला वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे ओव्हरऑल हा जो व्हिडिओ आहे किंवा हा जो मेसेज आहे, जो सांगितला गेला आहे की माझ्या मनातल्या गोष्टी जर मला नाही पटत असतील, तर मी त्याच मोमेंटला अगदी त्या व्यक्तीला समजतील अशा भाषेत त्याच्याबरोबर बोलणं, त्याला सांगणं गरजेचं आहे आणि समोरच्याने सुद्धा तेवढ्याच पेशन्सने ते ऐकणं गरजेचं आहे. आणि जेव्हा अशी समजूत दोघांमध्ये येते, तेव्हा खरंच त्या नात्यामध्ये गोडवा येतो, त्या नात्यामध्ये प्रेम येतं आणि मग अशा नात्यामध्ये कधीच भांडणं होत नाहीत. तर एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे, एकमेकांबरोबर बोलणं गरजेचं आहे, त्या बोलण्यामध्ये प्रेम असणं गरजेचं आहे. धन्यवाद.